नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सध्या सगळीकडे आपण एकाच गोष्टीची वाट बघतोय, ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची। आणि दरवर्षीप्रमाणे स्टार प्रवाहाचा गणेश उत्सव आपल्या भेटीला येणार आहे आणि आता रेड कार्पेटवर आपल्या सगळ्यांचेच लाडके कलाकार तुमच्या सोबत आहेत। हाय, कसे आहात दोघं पण? मस्त मजेत। येस, खूप छान दिसताय, खूप मस्त दिसताय तुम्ही दोघं पण। थँक्यू। काय सांगाल तुमच्या या लुकबद्दल? आता आमच्या सिरियलला यावर्षी वाईन कलरची थीम दिली आणि आम्हा दोघांचेही कॉस्ट्युम्स तन्मय जंगमनी स्टाईल केली। काय सांगशील तुझ्या या स्टाईलबद्दल? सेम यावेळेला असं मी ठरवलं होतं की यावेळेला गणपती बाप्पाचं आगमनाचं फेस्टिवल आहे, तर मग साडी नेसूया छानशी। सो तन्मयनी हा लुक डिझाईन केला आहे आणि त्याच्यावरती मला हे जे काही घुंगरू आहेत ते इतके आवडलेत। सो थँक्यू सो मच, तन्मयनी फारच गोड डिझाईन केलं। येस, खूप छान दिसत आहे आणि येस हाय, खूप मस्त दिसत आहे। मला तुमच्याकडे असं बघितल्यावरच विचारावं म्हणजे असं आवडेल की कोणी लुक डिझाईन केला आहे। काय सांगाल या लुकबद्दल? आम्ही आमचे राजे आम्ही आमचंच लुक डिझाईन केलेलं आहे, बाकी काही नाही। साडी ही खूप वर्षांपूर्वीची आहे आणि हे गळ्यातलं आहे। येस, खूप छान दिसत आहे। आपला हा सोहळा खूप दरवर्षी खूप दिमाखात आपण करत असतो साजरा, तर काय सांगाल कशी एक्साइटमेंट आहे, काय वाटतंय तुम्हाला? एक्साइटमेंट प्रत्येक इव्हेंटची असतेच आणि गणपती फेस्टिवलची जास्त असते, कारण का गणपती बाप्पा सगळ्यांचाच लाडका असतो आणि सगळ्यांचे खूप छान छान परफॉर्मन्सेस आहेत। सो ते बघण्यामध्ये खूप उत्सुक होतात। परफॉर्मन्सेस तर आहेतच। काय विचारलं प्रश्न? मी असं विचारलं की किती एक्साइटमेंट आहेस तू या सोहळ्याबद्दल? हां, एक्सायटेड। आता कसं आहे, सोहळा म्हटल्यावर उत्साह तर असणारच, दोनपूर उत्साह आहे। आता खरं तर गणपती घरात असल्यामुळे तीसुद्धा धावपळ आहे आणि मला खूप आनंद होतो की स्टार प्रवाह अशा पद्धतीने सोहळे अशा पद्धतीने सणवार साजरं करतं आणि त्यानिमित्तानं सगळ्या सिरियलचं सगळे कुटुंब एकत्र येतात, त्यामुळे ती खूप मजा असते, ती एक्साइटमेंट जास्त असते। शिवाय परफॉर्मन्सची असते। परफॉर्मन्सला ह्यावेळेस आम्ही पारंपरिक गाणी निवडली आहेत। त्या पारंपरिक गाण्यांवर एक वेगळ्या पद्धतीचं नृत्यमय, नेहमी जे ढोल ताशेवालं जे गाणं असतं तसं नाही आहेत ही गाणी, खूप पारंपरिक वेगळ्या पद्धतीची खूप जुनी गाणी आहेत जी आपण फार ऐकिवात नाही आहेत, त्यामुळे त्या गाण्यांवर आम्ही सगळेजण परफॉर्म करतो आहे, त्यामुळे ती एक मजा वेगळी आहे। येस, आम्हाला आवडेल नक्कीच तुमचे ते परफॉर्मन्स बघणार आहोत आम्ही अगदीच। आणि आता हे सगळं आपल्या म्हणजे कुठेतरी आपल्या या सिरियलच्या शूटमध्ये आपण घरचं काहीतरी असं मिस करत असतो, तर मला तुमच्याकडनं ऐकायला म्हणजे असं आवडेल की तुम्ही काय असं मिस करताय की घरचं शूट सुरू आहे? शूट सुरू आहे, बरोबर। मी घरच्यांना सगळ्यांना मिस करते आहे गणपतीच्या वेळेला, कारण सगळेजण आम्ही एकत्र येतो। आरास काय करायची याच्यावरती चर्चा असते आणि मग रात्रभर जागून आरास वगैरे करायची असते। सो ते सगळंच मी मिस करते। आईच्या हातचे मोदक मी खूप मिस करणार आहे, पण आम्ही सगळेजण इथे तर 17-18 तास आम्ही एकत्र असतो, सो एक फॅमिलीच आहे। सो इथे पण आमचं एक वेगळ्या पद्धतीने एक सेलिब्रेशन असतंच आणि प्लस स्टार प्रवाह परिवारचं पण एक सेलिब्रेशन आहेच। येस, मोदकावरून मला आवर्जून विचारावं वाटेल की बाबा मोदकासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून आपल्याला घ्यायला लागतात आणि कशा पद्धतीने आपण उकडीचे मोदक करतो? ताई, तुझ्याकडून ऐकायला आवडेल मला। अच्छा, उकडीच्या मोदकाची रेसिपी? आता काय करायचं, पहिले आंबे मोहर तांदूळ आहे ना, तो दळायला टाकायचा, वाळत घालायचा धुवून वगैरे, मग तो दळायला टाकायचा, मग त्याचं पीठ करायचं, ते आंबे मोहर चक्कीतून तो आणायचा, मग एक 7-8 नारळ घ्यायचे, ते खोवायचे, त्याच्यात गूळ वेलदोडे सगळं टाकायचं, ते छान असं परतायचं, खमंग असं सारण करायचं आणि मग जी आपण तांदळाचं पीठ आणलं आहे त्याची उकड काढायची मस्तपैकी, छान त्याच्या गोल पुऱ्या करायच्या, मग नंतर पाऱ्या करायच्या, त्या पुऱ्यांमध्ये मग ते सारण भरायचं आणि मस्तपैकी असा उभट असा मोदक पाकळ्यांचा करायचा। बऱ्याचदा 7 पाकळ्यांचा असतो, 21 पाकळ्यांचा असतो, माझा 5 पाकळ्यांचा होतो। ते काही असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते झाल्यानंतर ते फोडायचे, त्याच्यात तुपाची धार टाकायची आणि ते खायचे आणि ते किमान 5 ते 6 खायचे किमान। हो, तुपाची वाटी बाजूला घेऊन बसायची, घेऊनच बसायचं। महत्त्वाचं, तूप नसेल तर मजा नाही। येस, नक्कीच। आपल्याकडे आरती खूप छान अशी असते सुरू, तर त्यातलं असं जयदेव हे आपल्याला म्हणायला आवडते की आपण सगळीच आरती म्हणता? कसं काय तुमचं? सगळ्या आरती तशी म्हणायला आवडतेच, पण सगळ्यात स्पेशली आता माझ्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, तर पहिल्या दिवशी संध्याकाळी आमची मोठी आरती असते। सो सगळ्यात काय म्हणतात अट्रॅक्शनवाल्या आरत्या 2च आहेत, एक तर येयो विठ्ठले आणि मग शेवटचं जे देवे असतं ते, कारण बेसिकली बोमटायला मिळतं, बस तेवढीच मजा। येस, मला तुमच्याकडून असं गणपतीचं छान गाणं ऐकायला आवडेल। गायक हाय
त्यामुळे आम्ही गाणं म्हणू तो छान म्हणेल. Yes. मी आपला वक्रतुंड महाकाय श्लोक म्हणतो एका गाण्यामधला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वा वा वा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून सुद्धा. येस, जाता जाता आपण गणपतीचा गजर करूया. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.